नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलवरती। सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्र सरकारने पॅन कार्ड संबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला। केंद्र सरकारने पॅन 2.0 या प्रोजेक्टची घोषणा केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आली। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार भारत सरकार या पूर्ण प्रोजेक्टवरती जवळजवळ 1435 कोटी रुपये खर्च करणार आहे। आता हे नवीन व्हर्जन काय असणार आहे पॅन कार्ड 2.0 या प्रोजेक्टमुळे लोकांच्या मनात अनेक शंका उपस्थित झालेल्या आहेत। त्यामुळे नवीन या 2.0 व्हर्जनमुळे जुन्या पॅन कार्डचं काय होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा त्याची प्रोसेस कशी असणार आहे, ते काढावंच लागणार आहे का, असे असंख्य प्रश्न लोकांच्या मनात उद्भवत आहेत। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटाही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ इथे मिळत राहतील। ठीक आहे, बघूया आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती। देशात जवळजवळ 78 कोटी नागरिकांचे पॅन अपग्रेड करण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे। युजर्सचा डेटा अधिक सुरक्षित करणे आणि डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे हा याचा मुख्य उद्दिष्ट आहे। 1972 पासून या वापरात असलेल्या पॅन कार्ड म्हणजे परमनंट तुमचा अकाउंट नंबर आता या बदलाच्या वाटेवर आहे। या पूर्ण प्रोजेक्टला सरकारने मंजुरी दिलेली आहे। पॅन कार्ड 2.0 मध्ये काय असणार आहे नवीन, म्हणजे काय किंवा त्याच्यात फीचर्स काय ते आपण आता जाणून घेऊ। पॅन कार्ड 2.0 हे सध्याच्या पॅन कार्डचे अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे। या पॅन कार्डमध्ये QR कोड दिलेला असेल, त्यामुळे तुमची संपूर्ण माहिती त्या एका क्लिकवर पूर्ण उपलब्ध होईल। नवीन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे पैसे द्यावे लागणार नाही, ते पूर्णपणे मोफत असणार आहे आणि यासाठी कोणताही पेपर वर्क नसणार आहे। त्यामुळे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने हे काम करू शकता। आता या संदर्भात उद्भवणारे प्रश्न आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पहिला प्रश्न, तुम्हाला पॅन 2.0 यासाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता आहे का, किंवा तुम्हाला नवीन पॅन काढणे गरजेचं आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे। तुमचं जुनं असलेलं कार्ड चालणार आहे, त्याच्यात कोणत्याही पद्धतीचं नवीन कार्ड काढण्याची आवश्यकता नाही। मग कधी काढावं लागणार तुम्हाला नवीन कार्ड? जर तुम्हाला तुमच्या जुन्या पॅन कार्डमध्ये काही बदल करायचा असेल किंवा काही तुमच्या जन्मतारीख असेल, नावामध्ये काही बदल करायचा असेल, तर तुम्ही हा बदल करताना करू शकता आणि त्यावेळेला तुम्हाला नवीन मिळणारं कार्ड हे नवीन बदलासहित असणार आहे। त्याच्यामुळे जुनं कार्ड तुमच्याकडे आहे तेही चालणार आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही नवीन कार्डाची आवश्यकता लागणार नाही। हा झाला पहिला प्रश्न। पुढचा प्रश्न, जर तुमचं जुनं कार्ड ज्याच्यावरती QR कोड नाही आहे, तर सध्याच्या पॅन कार्डचं काय होईल? तर पॅन कार्डमध्ये QR कोड ज्यांचा समाविष्ट नाही अशी पॅन कार्ड आपण जवळजवळ 2017 ते 2018 पासून सुरू आहेत डायनामिक कोड देण्यापासून। जर ज्यांच्याकडे QR कोड नाही आहे तेही पॅन कार्ड चालणार आहेत, त्यांना अपग्रेडची काय आवश्यकता नाही। जर तुम्हाला बदल करायचा असेल तरच तुम्हाला ते अपग्रेड करू शकता आणि अपग्रेड केल्यानंतर तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळणार आहे। तिसरा प्रश्न, की तुमचा बदल केल्यानंतर तुम्हाला नवीन पॅन कार्ड नंबर मिळणार का? तर तसं होणार नाही, तुमचा जो जुना पॅन कार्ड आहे तोच नंबर राहणार आहे, फक्त बाकीची माहिती अपग्रेड। पॅन धारक त्यांचे तपशील अपडेट कसे दुरुस्त करता येऊ शकतात? हो, हे पूर्ण आपण दुरुस्त करू शकतो। पॅन धारक त्यांचे पॅन तपशील जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख, ईमेल, मोबाईल नंबर व इतर माहिती ते अपडेट करू शकतात। एकदा पॅन 2.0 प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर हे पूर्णपणे विनामूल्य केलं जाऊ शकतं। पूर्वी शुल्क आकारला जायचं, आता हे विनामूल्य केलं जाईल, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य असणार आहे। यासाठी एक नवीन पोर्टल तुम्हाला दिलं जाईल, नवीन पोर्टलवरती तुम्ही तुमचं व्हर्जन म्हणजे तुमची पूर्ण माहिती अपडेट करू शकता पूर्णपणे मोफत। जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर मात्र तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमचं हे पहिल्यापासून नियम आहे, तुम्हाला तुमचं एखादं कार्ड काय करावं लागणार आहे, जमा करावा लागणार आहे आणि तुमच्याकडे एकच कार्ड असणे गरजेचं आहे। तुमच्याकडे 2 पॅन कार्ड आहेत म्हणजेच एकाच नावाचे, परंतु पॅन नंबर वेगवेगळा असेल तर मात्र तुम्हाला त्यापैकी एक पॅन कार्ड हा रद्द करावा लागणार आहे, कॅन्सल करावा लागणार आहे। तर असं असणार आहे तुमचं अपग्रेडेड व्हर्जन पॅन कार्ड 2.0। याबद्दल अधिक माहिती अजून उपलब्ध होईल आणि ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवूच। तोपर्यंत धन्यवाद, आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये कळवा किंवा तुमच्या मित्रांपर्यंत ही पाठवा। तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।